पीओपी मूर्तीबाबत निश्चित स्पष्ट धोरण। त्याच्यानंतर ॲडव्होकेट अनिल परब, सर्वश्री सचिन आहिर, अंबादास दानवे, जगन्नाथ आंबेडकर, अभिजित वंजारी। विधान परिषद सूचना क्रमांक 2, 3, 4, 6 व 7 टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आहे। त्यानंतर सतेज उर्फ बंटी पाटील सूचना क्रमांक 5 गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठीची आहे। सचिन आहिर यांची सूचना क्रमांक 8 भायखळा मुंबई येथील अंजीरवाडी आणि सीताफळवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये आहे। आणि सतेज पाटील यांची सूचना क्रमांक 9 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत ही सूचना क्रमांक 9 आहे। आणि त्यामुळे आता याच्यात मी प्राधान्यक्रमाने सूचना एवढ्याच आहेत। त्याचा मला जो क्रमांक दिलाय तो सूचना क्रमांक 3 दिलेला आहे। एवढं फक्त निदर्शनास आणून मी वाचलं, जे आहे ते वाचलंय। मी सांगतो, आपल्याला थोड्या वेळात सांगतो। दानवे साहेब बोला। अतिशय संवेदनशील विषयावर खरं तर तुम्ही या विषयाला पूर्ण चर्चा सभागृहात होण्याची आवश्यकता आहे। कारण 28 तारखेला टीईटीची परीक्षा या महाराष्ट्रात होती। ही टीईटीची परीक्षा शिक्षकांसाठी आहे आणि या शिक्षकांना जे नोकरी नव्याने लागणार आहे त्यांच्यासाठी, जे नोकरी ते त्यांच्यासाठी सुद्धा ही टीईटी परीक्षा आहे। आणि ही परीक्षा असताना नीटचा अनुभव आपल्या समोर आहे। मागच्याच महिन्यामध्ये 22,70,000 विद्यार्थी, 67,000 विद्यार्थी परीक्षा देणारे नीट जी राष्ट्रीय स्तरावर होती तिचा पेपर लीक झाला होता, पेपर फुटला होता आणि त्याचं केंद्रस्थान महाराष्ट्र होतं आणि त्याचं केंद्रस्थान पुणे होतं। आणि या पुण्यातून बऱ्याच लोकांना अटकसुद्धा झालेली आहे। असं असताना सरकार एकीकडं एअरफोर्सचा वापर नीटच्या परीक्षेच्या पेपरसाठी करण्याची तयारी करत असताना, हेलिकॉप्टरची तयारी करत असताना मग नवीन ज्या परीक्षा होतात त्याच्याविषयी खबरदारी सगळी घेण्याची आवश्यकता होती। आणि हे सगळं असताना भिवंडीसारख्या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटलेला, त्याच्यात बरेच लोक अडकलेले, कोट्यावधी रुपयाचा त्याच्यात गैरव्यवहाराच्या बाबी समोर आलेल्या, खरं तर पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे याच्यामध्ये। परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था किंवा आपली परीक्षा पद्धती कशा पद्धतीने सडलेली आहे। आज उत्तम शिक्षक होण्याची ही पहिली पायरी टीईटी, आणि असं असताना हा टीईटीचा पेपर जर फुटत असेल तर मला असं वाटतं राज्य सरकार, कारण ही टीईटीची परीक्षा परिषदेच्या मार्फत होणारी परीक्षा आहे आणि याच्यात सरकारचा पूर्णपणे रोल आहे। सभापती महोदय, शिक्षण विभागाचा विशेषतः पूर्णपणे रोल या टीईटीच्या परीक्षेमध्ये। आणि म्हणून याच्यामुळं जर असा पेपर फुटत असेल तर पालक असेल, विद्यार्थी असेल, यांचंही मोठं नुकसान सभापती महोदय होतं। आणि अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका वारंवार फुटण्याच्या घटना आपल्या या महाराष्ट्रात होत आहे सभापती महोदय। हे रॅकेट आहे परीक्षा, अशा पद्धतीनं परीक्षाचे पेपर फोडण्याचं हे रॅकेट मोठं आहे। मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती, याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे। आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाही आहे। कारण हे साधी परीक्षा 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे सभापती महोदय। आणि म्हणून या टीईटीच्या परीक्षेच्या विषयी सगळं कामकाज बाजूला करून मला वाटतं सभागृहात 291 नियमाच्या अंतर्गत पूर्णपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे। आज टीईटीचे पेपर फुटले, तलाठ्याचे पेपर फुटतात, पोलीस भरतीचे पेपर फुटतात, या राज्यात चाललं काय सभापती महोदय? सरकार एवढ्या मोठ्या गोष्टी करतं, मोठ्या मोठ्या गोष्टी करतंय, 2050ला 2047ला जाण्याची गोष्ट करतं, अमृत काळाच्या गोष्टी करतं, आणि साध्या परीक्षा टीईटीच्या घेता येत नाही, तलाठ्याच्या परीक्षा सभापती महोदय सरकारला घेता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं याविषयी आम्ही 291चा प्रस्ताव ठेवलेला आहे, तो खरा तर आपण मान्य करायला पाहिजे सभापती महोदय। आपण सुद्धा प्राध्यापक आहात,
आपण सुद्धा प्राध्यापक आहे, आपण सुद्धा शिक्षणदानाचं काम करणारे आहात. त्यामुळं मला असं वाटतं आपली जबाबदारी आहे ही शिक्षण व्यवस्था चांगली राहिली पाहिजे, मजबूत राहिली पाहिजे. सभापती महोदय, आपण प्राध्यापक आहात, आपण शिक्षण दान करण्याचं काम करता आणि म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आम्हाला की किमान बाकीच्या विषयात तुम्ही न्याय देत असाल नसाल याच्याविषयी चर्चा करा, पण टीईटीची परीक्षा शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे, याच्यावर चर्चेची आवश्यकता आहे सभापती महोदय. म्हणून सगळं कामकाज आपण बाजूला करावं आणि 289 नियमाच्या अंतर्गामध्ये टीईटीचा पेपर जो फुटलेला आहे याच्याचे जे आरोपी आहे अजून कुठं पळून गेलेले आहे, शिक्षण खात्यातले कोणते अधिकारी याच्याशी संबंधित आहे, याची चौकशी सभापती महोदय होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल आपल्या मार्फत या 289चा प्रस्ताव आपण मान्य केला पाहिजे. कारण हा शिक्षण आपण म्हणतो शिक्षण व्यवस्था आदर्श असली तर मला वाटतं सगळं काही नीट होऊ शकतं आणि म्हणून आपण तशा पद्धतीनं आमची विनंती मान्य करावी असं मी आपल्याला विनंती करतो सभापती. राज्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय 289 द्वारे आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आमचा सभापती महोदय त्यांना खोडकेंना काय म्हणा देत असाल तरी इथं न्याय द्या, हा जो शब्द द्याय नाही नाही. अनिल परबांनी सूचना केलेली मान्य आहे. सभापती महोदय, शिक्षणाशी काय माझी खोडके साहेबांना विनंती आहे. सभापती महोदय, अरे शिक्षकांची नाही मंत्री आले. सभापती महोदय टीईटीचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. सभापती महोदय, आम्हाला जाणीव आहे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे टीईटीची परीक्षा घेण्यासंदर्भात. आमची याचिका शिक्षकांची देखील सुप्रीम कोर्टात गेली. आम्हाला अपेक्षा होती सरकारनं की त्यात सहभागी होऊन टीईटीची अट रद्द व्हावी. 53च्या वरच्यांना सूट आहे, 53च्या खालच्यांना टीईटी द्यायला लागते. आता असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांनी द्यायची आणि पुढं नोकरी पाहिजे असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा द्यायची. सभापती महोदय, एखादी परीक्षा घेत असताना जर ही सुप्रीम कोर्टानं कंपल्सरी केली असेल तर राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित परीक्षा घेण्याची. आज एका बाजूला 13 कोटी जनतेचं भलं करण्याच्या घोषणा हे सरकार करतंय, साधी 6 लाख लोकांची परीक्षाही घेऊ शकत नाही. सभापती महोदय, 6 लाख लोकांची परीक्षा साधी घेता येत नाही ना. आज पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये एक पेपर फुटलेला आहे, त्याचं आंदोलन चालू आहे. परवा विद्यापीठामध्ये पेपर फुटले, त्याचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. नीट बसून CBSE पर्यंत जिथं जिथं हे पेपर फुटतील तिथं कोण लागेबंद आहेत, कुणाचे लागेबंद आहेत हे चौकशी केलं पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, आमचं म्हणणं आहे की सगळी चर्चा या ठिकाणी थांबवावी, याच्यावर विस्तृतपणे सगळ्या सभागृहांना बोलायची परवानगी द्यावी. मला वाटतं विरोध तिकडचे सत्ताधारी देखील मान्य. म्हात्रे साहेब, तुम्हाला अमान्य आहे का मान्य आहे? मान्य आहे का अमान्य आहे सांगा, म्हणजे तुम्हाला मान्य आहे टीईटीचा पेपर फुटलेला? हा, भारती साहेब इथं आहेत. सभापती महोदय, हे कोणी मान्य करणार नाही, हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की हे सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि या पद्धतीनं कामकाज बाजूला ठेवून ह्याची चर्चा व्हावी. भिवंडीत पेपर ज्या कुठं फुटला, त्याचे सूत्रधार काय, कोणावर गुन्हे दाखल केले, त्या गुन्हेगार, आता आमची माहिती अशी आहे की गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले त्यांचा हात किती आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या मागची लोक लपवायसाठी चाललेलं आहे. सभापती महोदय, आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय उत्तर प्रदेश पर्यंत देश पातळीवर याचं कनेक्शन असं ऐकलं जातंय. सभापती महोदय, आमची विनंती आहे, राज्यात जर विश्वासार्हता निर्माण करायची असेल परीक्षेसंदर्भात, जर विकसित भारत म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळी चर्चा या ठिकाणी बाजूला ठेवा, याच्यावर वेळ द्या, याच्यावर चर्चा घडू द्या. शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी बोर्ड दाखवलं जातंय, तुमच्या डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, फक्त समोर दिसतात 2-3 लोकांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील आहेत, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, हे विस्तृतपणे याची चर्चा सभापती महोदय झाली पाहिजे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की सगळं कामकाज थांबवा आणि ह्याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करावी अशी आमची विनंती आहे. महोदय,
आपल्या राज्यामध्ये TETच्या संदर्भामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की आलेली आहे. 28 तारखेला TETची परीक्षा होणार होती संपूर्ण राज्यामध्ये आणि 6 लाख जवळपास शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती. आता दानवे साहेबांनी सांगितलं, बंटी पाटील साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला. याचा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तर ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली याचं प्रश्नपत्रिका हे 1028 केंद्रावर कशा पद्धतीने आपण पाठवणार होतं त्याचं आपलं मेकॅनिझम काय आहे या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं NTA माध्यमातून देशातली नीटची परीक्षा त्याचे सुद्धा पेपर फुटले, आमदार खासदार फुटणं तर हे तर नित्यनियमाचं झालेलं आहे. धरणही फुटले, पण आता पेपर फुटी सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहिलेली नाही. वारंवार आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असते तर कुठेतरी सरकारनं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कधी कधी तर या ठिकाणी मला या सभागृहामध्ये म्हणायचं वाटते की तुकाराम मुंडे साहेबांना या ठिकाणी या शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांना आणावं लागेल आणि परीक्षा आयोग जोपर्यंत आपण नेमणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या परीक्षा फुटणं किंवा पेपर फुटणं हे थांबणार नाही. आणि म्हणून याची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा या विषयावर सखोलरित्या तशा पद्धतीनं वाचा फोडण्यासाठी हा 289चा प्रस्ताव आपण मान्य करावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून आपण याच्यावर दीर्घकाळ चर्चा करावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मला करायची आहे. अभ्यंकर एक माहिती समोर आलेली आहे. त्या माहितीमध्ये सिस्टमचा सगळ्यात मोठा दोष याच्यामध्ये दिसून येतो आहे. आपल्या परीक्षा परिषदेच्या मार्फतीने ही जी परीक्षा घेतली जाते त्या सिस्टममधूनच या संदर्भात निश्चितपणे पेपर फुटीची कारवाई झाली. याचे पुरावे 3 प्रकारचे पुरावे आहेत. एक असा की 0626 पेपर क्रमांक 1 याचा QR कोड हा बिहारमध्ये पाठवण्यात आला आणि त्याचा पासवर्ड जो आहे 1079837 आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 त्याचा QR कोड आहे, QR कोड पाठवण्यात आला बिहारमध्ये आणि त्याचा पासवर्ड आहे 1050753 आणि पेपर क्रमांक 3 सुद्धा आहे ज्यामध्ये QR कोड कारण 3 होते. याच्यामध्ये ब्रीफ केसमध्ये जे पेपर सापडलेले आहेत त्यामध्ये पेपर क्रमांक 3 याचाही QR कोड पाठवण्यात आला आणि त्याचा पासवर्ड आहे 4083001 आणि बँकेचे धनादेश त्यामध्ये त्या ब्रीफ केसमध्ये धनादेश कोट्यावधी रुपयाचे धनादेश सापडले आणि एक महाराष्ट्राचं नाव सुद्धा त्या ठिकाणी सापडलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे योगेश शिवदास पाटील. या नावाचा 2.5 लाखाचा चेक आहे. 2.5 लाखाचा चेक अनडिस्बर्स हा त्याच्यामध्ये आहे. दिल्ली येथून ही जी मंडळी आली होती ते 5 होते. हे 5ही लोक दिल्लीमधून हे पेपर पेपर विकण्याकरता या ठिकाणी आले होते. वैभव चोंबळे नावाच्या त्या असिस्टंट PIला या बाबतीतलं श्रेय द्यावं लागेल. वैभव चोंबळेच्या लक्षात हे आलं की अत्यंत संशयास्पद परिस्थितीमध्ये कशी होते तेवढं सांगा. आता डिस्क्राईब झालं सगळं. त्याच्यामुळे नाही सर महत्वाचं असं आहे कन्क्लूड करा. कन्क्लूड. त्यामुळे 6,125,000 विद्यार्थी याला बसले होते. 1729 केंद्र आहेत आणि शिक्षक याच्यामध्ये शिक्षक जे आहेत नुसतं शिक्षक 2,26,263 एवढ्या मोठ्या संख्येनं शिक्षकांनी परीक्षा दिली. विक्रम काळे तुम्हाला कशावर बोलायचं? नाही सभापती महोदय पुढचं महत्वाचं आहे. सभापती महोदय पुढचं समजून घ्या की या 2,26,263 शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली. त्यांनी शाळा केली. शाळेच्या नंतर BLOचं काम केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा परीक्षेची तयारी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांचं फार मोठं नुकसान या पेपर फुटीमुळे झालेलं आहे. चर्चा होत असताना जर बघितलं तर परवाची जी परीक्षा रद्द झाली ती खऱ्या अर्थानं जवळजवळ 7 लाख विद्यार्थ्यांचं श्रम सगळं वाया गेलेलं आहे. याच्यामध्ये आमचे जवळजवळ 2,26,000
शिक्षक म्हणजे या परीक्षेला सामोरे गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, तो निर्णय मान्य करून त्या ठिकाणी शिक्षक त्या परीक्षेला सामोरे गेले. हे होत असताना एका बाजूला त्या ठिकाणी बातमी पडली की उद्याची परीक्षा रद्द झालेली आहे पेपर फुटीमुळं, आणि दुसऱ्या बाजूला ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी एक बातमी टाकली की हे अफवा आहे, परीक्षा वेळेत होईल. म्हणजे या शिक्षण विभागाचा सगळा जो गोंधळ आहे हा सावळा गोंधळ सगळा समोर आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या ठिकाणी आमच्या शिक्षक असतील, त्यातल्या त्यात महिला शिक्षक असतील, या सगळ्यांनी ह्या महिला शिक्षकांनी तर आपल्या म्हणजे शाळेचं कामकाज, कुटुंबाचं कामकाज करून त्या ठिकाणी या परीक्षेला त्या सामोरं जात आहेत. आणि हे सगळा सावळा गोंधळ आहे. आज नीटची परीक्षा त्या ठिकाणी पेपर फुटले हे समोर असताना देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली गेली नाही. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा या TETच्या निकालामध्ये घोळ झालेला होता, त्याचीसुद्धा चौकशी चालूच आहे. अद्याप ती चौकशी पूर्ण झालेली नाही. आणि हे पाहता या ठिकाणी खऱ्या अर्थानं याची चौकशी CBI मार्फत होणं गरजेचं आहे. त्यामुळं या अनुषंगाने या ठिकाणी 289ची ही चर्चा झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सभापती महोदय, एक अतिशय गंभीर आणि या सभागृहामध्ये आपले आभारच व्यक्त करायला पाहिजेत की अतिशय संवेदनशील आणि शिक्षणाशी निगडीत असलेला हा विषय आणि तो त्याच्या बाबतीमध्ये चर्चा घडून यावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सभापती महोदय, जर क्यू आर कोड जर त्याचा नंबर सहित जर सदस्यांना जर मिळत असेल तर तो डिपार्टमेंट मधून किती लोकांकडे गेला असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. आणि म्हणून आमचा वैयक्तिक हेवे दावे नाहीत, परंतु ही सिस्टम ज्या पद्धतीने पोखरली आणि तरीसुद्धा आम्ही त्याला जर पाठीशी घालणार आहोत त्याची चर्चा होऊ द्या. आपण सिस्टम तयार केली, परवा उच्च शिक्षण मंत्री त्यांनी निर्णय दिला आणि त्या माणसावर गुन्हा दाखल झाला. आपण त्यावेळेला होता तिथे. आणि म्हणून या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये हा गुन्हाच आहे ना, हा गुन्हाच आहे. आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातनं का व्हायला लागल्यात? जो महाराष्ट्र दिशानिर्देशक म्हणून आपल्या अख्ख्या याच्यामध्ये देशामध्ये पाहिलं जायचं, आज महाराष्ट्राकडे अशा दृष्टीने पाहिलं जाते की इकडे सगळ्या ह्या असले कांड असल्या अशा प्रकारचे पेपर फुटीचे जे काय प्रकार होतात ते दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होत आहे. याची लाज वाटते आम्हाला. आम्ही आतापर्यंत बिहारचा आणि UPच्या गोष्टी करत होतो. आज आम्हाला लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडतंय. ज्यांनी शिक्षणासाठी इतके वनवास भोगले आणि शिक्षणासाठी हे करत असताना महाराष्ट्राने आपला एक लौकिक देशभरामध्ये प्रस्थापित केला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये पेपर फुटतात आहेत, TETच्या फुटतात आहेत, नीटचे फुटतात आहेत आणि त्याचे बिलंदर सगळे जे मेन लोक आहेत ते ह्या महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत. आता पुणे तिथे काय गुन्हे असं जर आम्ही म्हणालो तर कुणाला तरी मिरच्या लागण्याची शक्यता आहे. पण आमचा काही नाईलाज आहे, सगळे तिथूनच होते. आणि म्हणून याची चर्चा होणं गरजेचं आहे. कोण कोण याच्याशी निगडित आहे, कशाला सिस्टम आपण बनवले सांगा बघू. मग तिथे स्ट्रॉंग रूम असेल, तिथे कॅमेरे असतील, तिथे मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, एवढं सगळं करून हे जर QR कोड जर बाहेर येत असतील, त्याचे जर नंबर बाहेर येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहे, जसं दानवे साहेब म्हणाले, आम्ही सगळेच म्हणतोय, आपण प्राध्यापक आहात, आपण नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आणखी दुर्दैवी गोष्ट, कोर्टाने त्या आयुक्तांना तिथून त्यांच्या जागेवरनं तिथून त्यांना हलवावं म्हणून त्या कोर्टाचे निर्देश आहेत, अजून तिथंच आहेत. म्हणजे नक्की काय ठरवलेलं आहे सांगा? अधिवेशन चालू आहे म्हणून आम्ही आपले बोलतोय, आम्ही आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, वस्तुस्थिती सभागृहाच्या समोर आणतोय, तुमच्या समोर आणतोय आणि ते मात्र तिकडे आमचं कोण काय वाकडे करते असाच तो म्हणत होता ना. आणि मग सभागृहात जेव्हा आम्ही आवाज उचलला त्यावेळेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी राहतील. एक, चर्चा तो होणं गरजेचं आहे. तो आयुक्त आज संध्याकाळी हे सभागृह संपण्यापूर्वी त्या आयुक्ताची तिकडनं बदली झाली पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नंबर 2,
ह्या सगळ्या गंभीर विषयाची चर्चा होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे, देशाच्या दृष्टीने गरजेचं आहे. महाराष्ट्राचा लौकिक जो रसातळाला गेलेला आहे, कमीत कमी एक मेसेज जाऊ द्या, कमीत कमी एक मेसेज जाऊ द्या की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये ह्याची चर्चा होते आणि त्या असल्या लोकांवर कारवाई होते. जशी नीटची चौकशी झाली सीबीआयच्या माध्यमातून, इथल्या ह्याच्यावर SIT वर वगैरे मी त्याच्या बाबतीत भाषण नाही करणार, परंतु त्यांनी चांगलं काम केलं नीटच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये आहे. त्यामुळे तो सीबीआयशीच निगडित विषय आहे. त्यामुळे त्याची चौकशी CBI कडे जाण्यासाठी सुद्धा आम्ही धागेदोरे देतो ना, आपल्याला बिहारचे धागेदोरे देतो, बाकीच्या राज्यातले धागेदोरे देतो, परंतु संधी द्या आम्हाला या बाबतीमध्ये, आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी द्या. आणि म्हणून आपण एक प्रश्न नेहमीच विचारता, हा कसा होतो तो सांगा. याच्याशी शासनाचा थेट संबंध आहे. याच्याशी संबंधित जवळजवळ 6-7 लाख लोकांनी जे परिश्रम केलेत त्यांचा संबंध आहे. याच्याशी थेट प्रशासनाचा संबंध आहे आणि म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा, गंभीर आहे. आपण सगळं कामकाज बाजूला ठेवून या विषयाची चर्चा व्हावी अशा पद्धतीची आपल्याला मी विनंती करतो. शासनाचं मंत्री महोदय 289च्या 5 सूचना 5 जणांनी दिल्या होत्या. आतापर्यंत 6 सदस्य बोललेले आहेत आणि मंत्री महोदय सभागृहात आहेत. तो हे सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की विषयाचं गांभीर्य बघून आपण आम्हाला परवानगी देत आहे. हा विषयच इतका महत्वाचा आहे की खरं म्हणजे तुम्ही आता एक काम करा, यांना आता परवानगी देऊ नका, आपण 289 मान्य करा, चर्चेला सुरुवात करा, मग नंतर आपण बोलू. या ठिकाणी 289 वर चर्चा होणं या ठिकाणी गरजेचं आहे. या महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण देशामध्ये TETची परीक्षा 28 तारखेला होणार होती आणि 27 तारखेलाच हा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे. TET परीक्षेसाठी जवळपास 2,26,000 कार्यरत शिक्षकांनी त्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकाकडे BLOचे कामं, SIRचे कामं, जनगणनेचे कामं असताना सुद्धा शिक्षकांनी ऑनलाईन कोचिंग क्लासेस लावले आणि ऑनलाईन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षेची तयारी केलेली आहे. या ठिकाणी ह्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहे, निवड या ठिकाणी कोचिंग क्लासेसवाल्यांना जगवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत का असं वाटायला लागलेलं आहे. एकीकडे या ठिकाणी खासदार फुटायला लागले, एकीकडे आमदार फुटायला लागले, एकीकडे त्या ठिकाणी नीटचा पेपर फुटला, या ठिकाणी TETचा पेपरसुद्धा या ठिकाणी फुटलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांवरती विश्वास आहे. उद्याची पिढी घडवण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून होताना दिसते आहे, परंतु या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेवरती मात्र, प्रशासनावरती आज जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं या ठिकाणी या संदर्भामध्ये CBI मार्फत या पेपर फुटीची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असेल त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणं गरजेचं आहे. लिंगाडे. सभापती महोदय, TETच्या बाबतीमध्ये जो 289 आज या ठिकाणी विरोधी पक्षांनी या ठिकाणी सादर केला आहे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. 28 तारखेला जी TETची परीक्षा होणार होती त्याचाही पेपर नीटप्रमाणेच या ठिकाणी लीक झालेला आहे. वास्तविक पाहता या महाराष्ट्रामध्ये जी काही सर्व आमची शिक्षक मंडळी होती, जी अनेक वर्षापासून या ठिकाणी आपलं कार्य करत आहे, त्या शिक्षकांवर आज या TETचं संकट या ठिकाणी आलेलं आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला असला तरी मला शासनाला या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे की इतर राज्य सरकारने ज्याप्रमाणे या शिक्षकांकरता काही विशेष परीक्षेचं आयोजन केलं, त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आपल्या सरकारनं या शिक्षकांसाठी कुठलीही अशी स्वतंत्र परीक्षा त्या ठिकाणी दिली नाही आणि TET ही त्यांना नाईलाजास्तव आज त्या ठिकाणी द्यावी लागत आहे. आज 50-50, 52-52 वर्ष वय असलेले आमचे शिक्षक बांधव त्या ठिकाणी
अनेक इतर कामं, जसे त्यांना आज जनगणनेचे कामं देण्यात आलेले आहे, SIRचे कामं दिलेले आहे आणि इतरही कामं दिलेले आहे, हे सर्व कामं करून ही आमची शिक्षक मंडळी आज त्या ठिकाणी तयारी करत होती आणि जवळपास 2,26,000 कार्यरत शिक्षक या महाराष्ट्रामध्ये आज त्या परीक्षा त्या ठिकाणी देणार होते. आणि शोकांतिका आहे की आपल्या या देशामध्ये कुठलीही परीक्षा घ्यायची तर आदल्या दिवशी हा पेपर फुटतो, हे आपण सातत्यानं हे बघतोय. त्यामुळे शिक्षणाची ही जी व्यवस्था आहे ही या महाराष्ट्रामध्ये पूर्ण कोलमडलेली आहे. आपण पहिले ऐकायचो की चॉपरचा उपयोग हा देशाचं रक्षण करण्याकरता चॉपर त्या ठिकाणी वापरले जायचे, पण आता चॉपरमध्ये हेलिकॉप्टर्समध्ये पेपर आणण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आज आपला महाराष्ट्र जात आहे. म्हणून सभापती महोदय, हा अतिशय गंभीर हा प्रश्न आहे. त्यामुळं मी म्हणतो या ठिकाणी हे जे परीक्षा आयुक्त आहे यांची तात्काळ त्या ठिकाणावरनं हकालपट्टी केली पाहिजे आणि संबंधितांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या 289 वर या ठिकाणी विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि CBI मार्फत या प्रकरणाची आपण या ठिकाणी चौकशी आज या ठिकाणी घोषणा दिली पाहिजे. एवढं या प्रसंगी मला सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सभापती महोदय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 2028 पर्यंत सर्व शिक्षकांनी TETची परीक्षा दिल्या गेली पाहिजेत आणि ते TETमध्ये पास झाले पाहिजेत, अन्यथा त्यांना प्रमोशन मिळणार नाही, त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील, अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. सन्मान्य सभापती महोदय, माझी विनंती आहे की जो आत्ता 28 तारखेला जी परीक्षा होणार होती त्या परीक्षेच्या पूर्वी फार मोठा भयंकर उन्हाळा होता. या उन्हाळ्यामध्ये आमच्या शिक्षक लोकांनी जनगणना केली, BLOचे कामं केले आणि अशा प्रकारचे शासकीय कामं करत असताना बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. आणि या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये शिक्षकांनी TET आपल्याला पास झालं पाहिजेत, क्वालिफाय झालं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांनी अभ्यास केला आणि त्या ठिकाणी परीक्षा त्या ठिकाणी झाली नाही. माझी या सभागृहामध्ये विनंती राहणार आहे की ज्या ज्या शिक्षकांनी या ठिकाणी प्रवेशात या परीक्षा देण्याचे फॉर्म भरले होते, परीक्षा देणार होते, हे शिक्षक जे आहेत जे गेल्या 15, 18, 20 वर्षापासून विद्यादानाचं पवित्र काम या शिक्षण क्षेत्रात करतात, या सर्व शिक्षकांना या परीक्षेतून सूट देण्यात यावी. म्हणणं सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय, या परीक्षेतून जे शिक्षक 15, 18, 20 वर्षापासून काम करतात आहेत, विद्यादानाचं पवित्र काम चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांनी केलं बोला आणि या ठिकाणी त्यांनी शासकीय लाडसाहेब बोला. कामं केलेले आहेत, परीक्षेचा अर्ज भरलेला आहे. या शिक्षकांना या परीक्षेमध्ये पास करण्याची संधी आपण तसंच दिली गेली पाहिजेत, अशी माझी आपल्याला विनंती आहे. सभापती महोदय, पेपर फुटी हे कॉमन झाले का वाटते. आता नीट ते पेपर फुटी झाली, त्याचा संबंध देशात प्रतिसाद उठले, निषेध झाला आणि आंदोलन झाली. ती सुट्टे काल त्यांची परीक्षा संपली. आता TET आली का आली आणि सतत पेपर फुटी का होते तर आपल्या राज्यात कायदे कडक नाहीत, नुसते केसेस घातले जातात, पुढं काहीच होत नाही. राजस्थानमध्ये त्यांनी अगदी जन्मठेपेची शिक्षा लावलेली आहे, तेव्हा तिथं थांबलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीनं आपले कायदे कडक झाले पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात कायद्यात बदल करून शिक्षा झाली पाहिजे. असं होईल तेव्हा पेपर फुटी थांबेल, पण आपण असं काही केलेलं नाही. त्यामुळे बोलायचं नुकसान होतं आहे. नीटची झाली परीक्षा त्यावेळी 7-8 मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे उद्या डॉक्टर, इंजिनियर होणारे डॉक्टर जर अशा आत्महत्यात होतं बळी पडत असतील तर आपण कसं वागायचं. उद्या नीटचे CETची आवश्यकता आहे का याचा पुन्हा आपल्याला त्याची चौकशी केली पाहिजे आणि आवश्यकता असली तर त्या कायद्याकडे खूनच बघितली पाहिजे. घ्याविषयी माझी विनंती आहे. धन्यवाद. शासनाला या संदर्भामध्ये मंत्री महोदय. सभापती महोदय, मंत्री महोदय बोला. काळे सर, तुमच्या भावना पोचलेल्या आहेत. सभापती महोदय, TETच्या परब साहेब, TETच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये
शांतता ठेवा जरा सभागृहात. अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं प्रसाद आहे. लाड. निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही गंभीर बाब आहे. मला वाटतं की ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. TETचा पेपर फुटीचा जो काही विषय आहे हा पोलीस प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वतः कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1. सभापती महोदय, या संदर्भातलं विस्तृत विवरण आजच सभागृहामध्ये या ठिकाणी केलं जाईल. या संपूर्ण प्रकाराची चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्ती पथक निर्माण करून याचा संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाते आहे. आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, निश्चितपणे वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतील का, की जेणेकरून गंभीर आणि कठोर कारवाई ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे. या दृष्टिकोनातही शासनाची त्या ठिकाणी तयारी आहे. जे कोण असतील, मला वाटतं मंत्री महोदयाचं आपल्या परब सगळ्या साहेब, सदस्याचं ऐकले. परब मंत्री साहेब महोदयाचं ऐकून पूर्ण घ्या. होऊ द्या ना. या सर्व चौकशीतून जे पुढे येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचं शासनाची भूमिका आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पद्धती असते, कशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्याय निवाडा हे आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. मी घोषणा करतोय त्या संदर्भामध्ये दिवसभरात त्यांनी विस्तृत आणि तपशीलवार निवेदन करण्याचे आश्वासन दिलेले आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर देखील मंत्री महोदयांनी आपल्या म्हणूनसाठी मंत्री महोदयांनी सांगितलं ना, आपल्याला पूर्णतः तपशीलवार निवेदन करणार आहे म्हणून सांगितलं. आपल्याला प्रश्न विचारता येतील पण तथापि त्यांनी सांगितलं की मी विस्तृत स्वरूपामध्ये निवेदन करतोय. मला असं वाटतंय की त्यांनी अंतिम ज्यावेळेस निवेदन करतील त्यावेळेस आपल्याला बोलता येईल ना. जे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून अंतिम आपल्याला तपशीलवार देता येते. परीक्षा परिषदचं पत्र वाचा सभापती महोदय. त्यात पहिल्या वाक्यात लिहिलेलं आहे, नीट परीक्षेचा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही योग्य ती काळजी घेतली होती तरी पेपर फुटला म्हणून ही परीक्षा रद्द करत आहे. म्हणजे धाडस परीक्षा ऐकतात बघा. वाक्य आहे पहिला, पत्राचं वाक्य आहे पहिला, वाक्य पहिलं आहे की नीट परीक्षेच्या विचारात आहे. मग कसलं तुम्ही आयुक्ताला आपण जरा बसा, सगळे आपण बसा. या संदर्भामध्ये 289 द्वारे आपण जो विषय TETचा आणि परीक्षा संदर्भात उपस्थित केला त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्याला बोलायला दिलं. मंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे, तपशीलवार आणि बाबवार पूर्णतः ते निवेदन करणार आहेत. मला वाटतं आपलं सगळं ऐकलेत. आपण कामकाज सभागृहाचं पुढे घेऊन जाऊया. मी एक घोषणा करत आहे. आज सोमवार दिनांक 21 जून 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे.
लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1 सत्यजित तांबे. लक्षवेधी क्रमांक 1 प्रमाणे सभापती महोदय, अहो एवढा महत्वाचा विषय सभागृहात चर्चेला जात असताना सभागृहाचं कामकाज मी अर्धा तास